हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत पुरणपोळी आणि कटाची आमटी। त्यासाठी मी इथे 1 वाटी हरभरा डाळ घेतली आहे। ही पावशर डाळ आहे। ही स्वच्छ धुवून घ्यायची। त्यानंतर कुकरमध्ये गरम पाणी करून घेतले। त्यामध्ये ही धुतलेली डाळ टाकून घ्यायची। डाळ ही नेहमी गरम पाण्यामध्ये शिजवायची। आधीच गरम पाणी करून घ्यायचं म्हणजे डाळ छान शिजते। त्यानंतर हलवून कुकरचं झाकण लावून 3 शिट्ट्या काढून घेतल्या। आता डाळ छान शिजली आहे। ही डाळ एका साईडला काढून घेतली आणि त्याचं पाणी एका साईडला। त्याची नंतर आपल्याला आमटी करायची। इथे 1 वाटी गूळ घेतलाय आणि हे डाळीचं पाणी येळवणे। आता गॅसवर डाळ ठेवली आहे। त्यामध्ये 1 वाटी गूळ टाकलाय पुरण करण्यासाठी। आता हे छान मिक्स करून घ्यायचं। छान मऊ झाला पाहिजे गूळ। व्यवस्थित हलवत राहायचं म्हणजे खाली चिकटणार नाही। 10-15 मिनिटांनी पुरण तयार होतं। हे असं पळी ठेवून बघायचं। सरळ व्यवस्थित पळी उभी राहिली की समजायचं आपलं पुरण तयार आहे। त्यानंतर मिक्सरमध्ये साखर आणि वेलची पावडर हे बारीक वाटून घेतले। त्याची पूड टाकून घ्यायची म्हणजे छान चव येते। आणि 1 चिमूटभर मीठ टाकले। चांगलं मिक्स करून झालं। त्यानंतर पुरण यंत्रामध्ये पुरण वाटून घ्यायचं। इथं आपलं पुरण तयार झालंय। त्यानंतर गव्हाचं पीठ मळून घ्यायचं चांगलं मऊ लुसलुशीत म्हणजे पोळ्या चांगल्या होतात। हे 10 मिनिटं साईडला तसंच ठेवायचं आणि नंतर पोळ्या करायच्या म्हणजे चांगल्या फुगतात पोळ्या। हे पुरण भरून घेतलं आता गव्हाच्या पिठाच्या पारीमध्ये आणि चांगली दोन्ही साईडनी एकसारखी लाटून घ्यायची पोळी। लाटून झाली। आता दोन्ही बाजूनी चांगली खरपूस शेकून घ्यायची। तेल पण भरपूर लावायचं पोळीला। छान टम्म अशी फुगली पोळी। दोन्ही बाजूनी चांगली खरपूस भाजून घ्यायची। इथं आपली पुरणपोळी रेडी झाली आहे। त्यानंतर आपण करणार आहोत कटाची आमटी। त्यासाठी इथं खोबरं घेतलंय किसून, जिरे, कढीपत्ता फोडणीसाठी, कोथिंबीर आणि लसूण हे सगळं बारीक वाटून घ्यायचं मिक्सरमध्ये। हे वाटून घेतलेलं वाटण आणि कढीपत्ता। त्यानंतर पातेल्यात 4 पळी तेल टाकायचं। तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी, वाटलेलं वाटण, कढीपत्ता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। मसाला भाजला की त्यामध्ये लाल तिखट टाकायचं। हा घरचा मसाला आहे आमचा। आपल्या आवडीप्रमाणे कसं तिखट हवंय तसं टाकून घ्यायचं। चिमूटभर हिंग हे चांगलं मिक्स करायचं आणि हे डाळीचं काढलेलं पाणी येळवणी टाकून घ्यायचं। चवीनुसार मीठ टाकलंय। चांगलं हलवून घ्यायचं। 15-20 मिनिटं गॅसवर ठेवून द्यायचं तसंच।
आमटी चांगली घट्ट झाली, उकळी आली छान, मग गॅस बंद करून टाकायचा. इथं आपली आमटी तयार झाली आहे. त्यानंतर पोळ्या आहेत म्हणल्यावर भजी तर झालेच पाहिजेत. इथं कांदा भजी केलेत. भजी पण छान कुरकुरीत झाले होते. दोन्ही बाजूने चांगले भाजून घ्यायचे. आता इथं ताट करते मी रेडी. भात घेतलाय, आपली कटाची आमटी, त्यानंतर कांदा भजी, पुरणपोळी आणि मीठ, लिंबू. तुम्हाला जर पुरणपोळीची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.